माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का दुपारचं जेवण? माझं पण दुपारचं जेवण काय झालं नाही अजून. आत्ताच घरी आले मी, तर जरा फ्रेश वगैरे झाले. आणि एवढं ऊन आहे बापरे बाहेर, खूप त्रास होत आहे उन्हाचा. तर चला आता जेवण करायचं. आणि अंडे आणलेत, आमलेट करते मस्तपैकी. गवारीची शेंग बनवली आहे, सुकी चपात्या आहेत. तर मला आमलेट बनवा. आणि सुकी गवारीची शेंग बनवली, पण जेवण म्हणावं असं जाणार नाही ना, म्हणून थोडंसं आमलेट बनवते. 2 अंड्याचं फक्त, जास्त नाही, 2च अंड्याचं बनवते. अजून 2 आहेत बरं का, राहू द्या, पण एवढे नको आता. जास्त अंड्याचं नको, बरं आहे आपलं 2च अंड्याचं बनवते आणि खाते. तशी गवारीची शेंग गिळायचीच नाही मला सुकी चपातीसोबत. मग अंड्याचं आमलेट असलं ना, मग मस्त जरा 2 चपात्या चाटण्याने खाईन, जरा पोटभर आणि आराम करेल. आणि आपल्याला मसाल्याचे ऑर्डर आलेले आहेत, तर मसाला पॅकिंग करायचा आहे मला. तर छान वाटतंय, भारी वाटतंय. तर आज शनिवार असल्यामुळं काय मला ते भेटल्या नाही बरं का ताई, पण आता उद्याच्याला घेऊन जाईल मी. पूर्वीची ऑर्डर आहे मला, तर मसाला पॅकिंग करायचा आहे. मस्त पहिला अगोदर जेवण करणार, आराम करणार, त्याच्यानंतर मसाला पॅकिंग करणार. मग उठल्यावर ब्रेक झाल्यावर चहा वगैरे घे. आणि बघा ना जमत तसं, पण मसाले पॅकिंग करायचे आहेत मला. चला आता तहान लागली, पाणी पिते. पाण्याचं टेन्शन नाही, पाणी 24 तास आहे बरं का इथं. हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडंसं लाल तिखट टाकते. कांदा नाही आवडत मला, कांदा मी टाकीत नसते आमलेटमध्ये. चला ना, मोबाईल लावू खाली बनवते आमलेट. येणार म्हणजे बरं का घरी दुपारी. चला जाऊ. लगेच 4-5 वाजता यावं बघ, कंटाळा येतो. आज आपल्याला दुपारच्या कामाला सुट्टी भेटली ना आता, त्याच्यामुळे म्हणलं चला बसून काय करायचं, चला आपलं घरी घरचे कामं होते ना, आवडते. मसाले पॅकिंग करायचे, जेवण करायचं, आराम होईल. आले हिरवी मिरची टाकली, थोडंसं लाल तिखट टाकते. असं तिखट असलं ना जरा बरं वाटतं. खारट परत डबल मीठ टाकते. तेल आणले, तेलाचे भाव लय वाढले. अंडे कधी मध्ये खाते बरं का, मला नाही आवडत बरं का अंडे खाते. अंड्याचं कालवण तुम्हाला केलेलं दिसत नाही ना, तर काय करत कोथिंबीर नाही. आता संध्याकाळी आणावं लागेल, संपली कोथिंबीर. कोबी गवारी शेंगा खायचा काल आणलं होतं. कोबी गवारी शेंगा थोडेसे, तर ते तेला मिठात घ्यायचं करून. संध्याकाळी काय भाजी करावं त्याचं टेन्शन होतं. टेन्शन काय भाजी करावं, काय करावं. शेवग्याच्या शेंगा, वांग, बटाटे, मटकी, मूग, चणे, डाळ भात. अजून काय भाज्या बनावा.
टेन्शन आहे भाजीचं. चला गरम झालाय तवा. प्लेट तयार झाले. बनवलंय का नाही तुम्ही पण असंच बनवत जा. खूप भारी बनवलंय मी बघा. जेवण करते मस्त पोटभर. आणि किती छान बनवलंय आमलेट बघा बरं. मस्तपैकी आता जेवण करायचं, आराम करायचा आणि मसाले पॅकिंग करायचा. आणि माझा सिलेंडर संपला आहे. तर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर मला द्या भावांना बहिणींनो. द्या एकामेकांना, मदत करा एकामेकांना. कोणी कोणी तर असून देत नाहीत, काय करावा. एकामेकांची मदत करा रे अशा काळात. चांगलं असतं एकामेकांची मदत केल्यावर करायची. गवारीची शेंग, चपाती आणि आमलेट. आमलेट तर एवढं भारी झालंय ना बघा बघा. एकदम भारी झालंय. मस्त तुकडे तुकडे झाले सगळे. हे बघा तुकडे तुकडे झाले. दिसतंय का? जाऊ द्या, तुकडे आपल्याला तुकडे करूनच खायचं आहे ना. थोडं पोटात जाणार आहे अख्खाचे अख्खच ते. आपल्या तुकडे करूनच खायचं आहे. तर जाऊ द्या, काय होतं त्याला तुकडे झाले तर. चला या जेवण करायला पटकन. चला मग जेवण करायला. चपाती, गवारीची शेंग केली आणि आमलेट. मस्तपैकी जेवण करते आता. 2 चपात्या घेतल्या आणि 2 अंड्याचा आमलेट आणि गवारीची शेंग सुकी. चला करते जेवण, नंतर बोलते. आता जेवण केल्यावर आराम करते, मग मसाले पॅकिंग, मग संध्याकाळचा स्वयंपाक. जेवण करू का मग आता? ठेवते आता, नंतर बोलते.